तुम्ही बीएससी ला असताना आलेला अनुभव सांगा 3 वर्षामध्ये. बीएससी माझं जे होतं त्याच्यामध्ये मला जो फोकस होता तो आयटी विषय होता. तर आता माझं बीएससी इन आयटी होतं. त्याच्यामुळे मला एक पहिलं मी सिस्टम आणि नेटवर्क वरती काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती माझा फोकस होता, जे सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन अँड नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन. त्याच्यानंतर मग मी सीएच केलं. तर त्या पिरियड मध्ये मी नेटवर्किंग आणि सिस्टम कशा चालतात किंवा एक कसं ऑपरेट होता ओएस वगैरे, वेगवेगळ्या टाइप्स ऑफ ओएस आहेत, लिनक्स, युनिक्स, AIX, विंडोज, ह्या सगळ्या कशा काम करतात किंवा नेटवर्किंग मध्ये काय कोणते लेयर्स आहेत, L1, L2, L3, स्विचेस असतील, राउटर्स असतील, फायरवॉल असतील, तुमचे वेगवेगळे हे असतात, VPNs आहेत, हे सगळे टेक्नॉलॉजी जे आहे, हे तुम्हाला लोड बॅलन्सर, हे जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावरती फोकस होता. तुम्ही किती कंपन्या बदलल्या व कोणकोणत्या त्याची नावे सांग. हो आम्ही असंच, मी ज्यावेळी माझ्या आयटी करिअरच्या विचारला विप्रोपासून मला सांगितलं विप्रो गेला, त्यानंतर आयटी करिअर मधल्या जो मला ब्रेक मिळाल्या, विप्रो, पॅराफोरा, LTI, नंतर MIDS, नंतर Capgemini, म्हणजे 5 कंपन्या बदलल्या. पण इन द स्टार्ट ऑफ नॉन टेक्निकल मध्ये जवळजवळ मी 6-7 ठिकाणी काम केलं. आणि जो बीएससी चा सिलेबस होता तुम्हाला, तेव्हा इंडस्ट्रीमध्ये काय फरक असतोय, म्हणजे त्याचा उपयोग होतोय का काम करताना? ऑफकोर्स त्याचा होत होता, कारण जो मी सिस्टम आणि नेटवर्क जे माझी टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यावर मी काम करत होतो तर त्याच्यावरतीच तो सिलेबस होता. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती खूप फोकस देऊन अभ्यास करायचो किंवा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचो. कारण की आता आमची चर्चा होती ना मुलांची, तर कसं होतं चर्चेत, बाबा जी सिलेबसला आहे त्याचा आयटी इंडस्ट्रीचा काही संबंध नाही असं होतं. म्हणून तुम्हाला नाही, असं काही नाही. जी टेक्नॉलॉजी आहे ना, मला असं वाटतं जसं आता डेव्हलपमेंट आहे, तर आता ज्या सिलेबस, आता समजा एखादी टेक्नॉलॉजी जुनी आहे पण ती असं म्हणा की ती फाउंडेशन आहे तुमचं. जसं आता नेटवर्क सिस्टम आहे, ओएस आहे, हे फाउंडेशन आहे. त्याच्या लेअर वरती जे 7 लेयर्स आहेत, फिजिकल लेअर, नेटवर्क लेअर, तर ते जे ऍप्लिकेशन लेअरला वेगवेगळे फ्लेवर्स येतील तुम्हाला, पण जो ग्राउंड बेस आहे ते राहणारच आहे. TCP/IP हे राहणारच, जे आहे ते राहणारच आहे. तुमचा पहिला इंटरव्ह्यूचा अनुभव कसा होता? पहिला इंटरव्ह्यू जो माझा झाला, मला पहिली गोष्ट असे शाश्वती नव्हती की मी सिलेक्ट होईल. मी जवळजवळ 20-30 इंटरव्ह्यूज द्यायचो, ते फेल असायचे. मी 3 स्टार मध्ये पण जाऊन इंटरव्ह्यू द्यायचो, जसं HP, HCL अशा मोठमोठ्या हॉटेलमध्ये हे घ्यायचे, इंटरव्ह्यूज घ्यायचे. त्यावेळी 2015 किंवा 2013-14 कंपन्यामध्ये जाऊन इंटरव्ह्यू असायचे. पहिलं फोनवरती वगैरे नसायचे, टेक्नॉलॉजी नव्हती, आणि ते फेस टू फेस इंटरव्ह्यूज असायचे. मग ते लगेच जज करायचे किंवा तुमचं इंग्लिश फ्लुएन्सी, नॉलेज पूर्ण फेस करावा लागायचं. एक कॉन्फिडन्स तर नसायचा, कारण पहिल्यांदाच मी काय स्वतःला म्हणजे असं एकदम IIT लेवलचा विद्यार्थी मानत नाही. फक्त एक मेहनत करायचं आपल्याला माहिती. आजही झालं तरी मेहनत हे माहिती आहे. त्याच्यामुळे एखादा प्रश्न नाही आला की घरी येऊन परत त्याच्यावरती क्लिअर करायचा, तो एरिया क्लिअर करायचा, जेणेकरून नेक्स्ट टाइमला त्याच्यावर उत्तर देता येईल. नेक्स्ट टाइमला 3राच प्रश्न असायचा, तसंच होतं. हा, त्याच्यावरती परत हे करायचं, असं शिड्या चढत आलेलं. म्हणजे काय तेव्हा इंटरव्ह्यूला पहिला जो इंटरव्ह्यू दिला त्याला ऍप्टिट्यूड, ग्रुप डिस्कशन, आता कसं आहे पहिल्यांदा ऍप्टिट्यूड घेतात, तसं तुमच्या वेळी काय होतं का डायरेक्ट इंटरव्ह्यू? आता आमच्या वेळी माझा जो इंटरव्ह्यू बेसिकली जो डेव्हलपमेंट मधला नाही, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधला नाही किंवा टेस्टिंग मधला, माझा आहे सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चर वरचा. तर इन्फ्रा जो आहे कॉम्प्युटरचा, IT इन्फ्रा, आता जे क्लाउड इन्फ्रा आहे, ऑन प्रीम इन्फ्रा,
आणि ऑन क्लाउड इन्फ्रा हे 2 पर्याय आहेत. तर ते ऑन प्रकार आहेत का त्याचे? 2 प्रकार. ऑन प्रीम म्हणजे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे सर्व्हर्स आहेत, नेटवर्क, स्विचेस, राउटर्स वगैरे. तर त्याच्याविषयी ते विचारायचे. टोपोलॉजी काय आहेत, ओएस काय आहेत, तुमच्या कोणत्या लेअरला काय करणार, कमांड काय आहेत, किंवा स्विच कॉन्फिगर कसं करणार, राउटर कॉन्फिगर कसं करणार, त्याच्यात वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत, ते कसं तुम्ही काय कसा युज करणार, तो कॉन्फिगर कसा ते विचारायचे. असं ऍप्टिट्यूड वगैरे नव्हते काय तेव्हा? ऍप्टिट्यूड पण असायच्या, असं नाही, पण त्या कंपनीला नव्हते तेव्हा, कारण इंटरव्ह्यू भरपूर दिलेले आहेत. काही ठिकाणी ऍप्टिट्यूड असायच्या, म्हणजे प्रत्येकाचा क्रायटेरिया वेगवेगळा. बरोबर. आता मी लास्ट इयरला आहे आणि मला C++ लँग्वेज येते, तर मला लास्ट इयरला कोर्स लावायचा तर कोणता लाव असं? आता बघा, तुम्हाला मी असं म्हणेन की तुमचं फोकस काय आहे, तुम्हाला कशामध्ये जायचं आहे. कारण कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये 10 गोष्टी आहेत, मोठी आहे. तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे. तर जर तुम्ही डेव्हलपमेंट मध्ये जाणार असाल तर आता ज्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फोकस करावं लागेल. डेव्हलपमेंट मध्ये काय काय येते? लँग्वेजेस येतात ना, बॅकएंडच्या लँग्वेजेस येतात, किंवा फ्रंट एंडला तुम्ही वेब डेव्हलपमेंट, फ्रंट एंडला HTML, CSS, जावास्क्रिप्ट ते आहेत, किंवा स्क्रिप्ट आहेत, पायथॉन वगैरे अशा स्क्रिप्ट आहेत, पॉवर शेल आहे. म्हणजे वेगवेगळ्या इस बंडल पॅकेज म्हणू शकतो. तुम्हाला त्याच्यामध्ये कशामध्ये जायचं हे एक एरिया झाला. दुसरा झाला टेस्टिंग झाला, दुसरा झाला डेटा अनालिटिक्स झाला, डेटा वेअर हाऊसिंग झाला, चौथा झाला सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन, 5वा झाला समजा सायबर सिक्युरिटी, जो आता माझा आहे. मी विप्रो नंतर स्वतःला अपग्रेड केलं, सिस्टम नेटवर्क वरून सायबर सिक्युरिटी मध्ये स्विच केलं. आता मी सायबर सिक्युरिटी मध्ये सगळ्या गोष्टी करतो, वर्क तुमचं सायबर सिक्युरिटी मध्ये आहे. मला जर पुढील 6 महिन्यात प्लेसमेंट व्हावी असे मला वाटत असेल तर माझा रोडमॅप कसा असायला पाहिजे? माझा आता 4 डिसेंबरला सेमिस्टरची एक्झाम संपणार आहे, म्हणजे चालू होणार आहे 11 डिसेंबरला शेवट झालं तरी. तर मी काय करावं की 6 महिन्याची लास्ट सेमिस्टर आहे आमची, त्यामध्ये काय करायला पाहिजे, कसा रोडमॅप असायला पाहिजे माझा, कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्यानंतर मी 6 महिन्याने प्लेस होईल कंपनीत. अच्छा, आता सध्या तरी म्हणजे तुम्ही जो आता सेमिस्टर आहे सिलेबस तो क्लिअर करून पास आउट होणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा एक इंग्लिश कम्युनिकेशन आपल्या सातारा भागामध्ये थोडासा तो इश्यू आहे, त्याच्यावरती फोकस केला पाहिजे, किंवा एक इंटरव्ह्यू मॉक टेस्ट वगैरे घेतल्या पाहिजे. कारण तिथे समजा ऍप्टिट्यूड असेल तर त्याचं पण प्रॅक्टिस केलं पाहिजे. आणि प्लस पुन्हा मुंबईला जाऊन एक सॉफ्टवेअरचे असे इन्स्टिट्यूट असतात जे सध्या मार्केटमध्ये काय चाललेलं आहे ते शिकवतात. कोर्सेस तिथे एखादा कोर्स वगैरे केला पाहिजे, बँगलोरला वगैरे ट्राय केला पाहिजे, तिथे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता कोर्स तुम्ही जसं म्हणला पुण्यात जाऊन लावला पाहिजे, पण